जय भीम नवबुद्धाय वळूया आजच्या बातमीपत्राकडे। प्रबुद्ध विहार समिती मौजे वांगी तालुका जिल्हा नांदेडच्या वतीने बुद्ध जयंती निमित्त भदंत पयाबोधी थेरो यांच्या हस्ते बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आली। रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माधवदादा जमदाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रारंभी तंटामुक्तीचे अध्यक्ष गोविंदराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर इंजिनियर भरतकुमार कानिंदे, इंजिनियर सिद्धार्थ पाटील, माधव हाटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। अरे पुरे मागे टाका फुलं टाकली पाहिजे सर्व निमंत्रित प्रमुख अतिथी। गावचा माजी सरपंच तंटामुक्ती असल्यामुळं मला गाववाल्यानं झेंडावंदन करण्याचा संधी दिल्यामुळं मी छत्रपती शिवाजी महाराजाला, डॉक्टर बाबासाहेबाला आणि गेल्या नमस्कार करून मी या गाववाल्याच्या वतीनं मला झेंड्याचं वंदन करण्याबद्दल मी गावाच्या वतीनं केलो। हे तंटामुक्ती अध्यक्ष असल्यामुळं आणि असंच आम्ही गौतम बुद्धाच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी सगळा आमचा गाव एकत्र होऊन एक होऊन सगळे आम्ही मूर्तीची स्थापना करीत आहोत। कारण का आमचं हे नवीन पुनर्वसन असल्यामुळं आमच्या गावामध्ये कसं देवाधर्माचे काही नव्हते, आता आम्ही नवीन उभारणी करीत आहोत आणि सगळ्याच्या मतीने सहमतीने सहकार्याने आम्ही त्या मूर्तीच्या स्थापना करीत आहोत। मी दत्ता गोविंदराव जाधव वांगी या नगरीचा नवतरुण सरपंच म्हणून मला गावकऱ्यांनी नेमकीच संधी दिलेली आहे। वयाच्या 25शीत झालेला मी तरुण सरपंच। आज वांगी हे गाव आमचं नांदेडपासून हाकेच्या अंतरावर असलेलं 10 ते 11 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव पुनर्वसित गाव आहे। पुनर्वसित गावामध्ये नवीन बौद्ध विहाराची स्थापना वगैरे नव्हती। गावाच्या एकोप्याने लोकांच्या जुटीतून नवीन बौद्ध विहाराची स्थापना झाली। त्याच अनुषंगानं नवीन बौद्ध विहारामध्ये महात्मा गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचा आज स्थापना दिवस जो आहे, आज मोठ्या हर्षोल्लासात, जल्लोषात आणि पूर्ण आनंदामध्ये आज गावामध्ये महात्मा गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना आज करून आम्हाला एक शांतीचा संदेश म्हणून महात्मा गौतम बुद्धांनी जो दिलेला आहे त्याच परीनं, त्याच उक्तीवर आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आमचं गावसुद्धा मोठ्या आनंदामध्ये, एकोप्यामध्ये पूर्ण जाती धर्माचे लोक बहुजन नायक म्हणून ज्याचं जो गीत आणि गुणगान गायलं जायचं त्याच एकोप्यामध्ये आज पूर्ण आमचं गाव जे आहे ते पूर्ण बहुजन लोक जे आहेत, कष्टकरी, शेतकरी, कामगार, मजूरदार सर्व जे आहेत हे सर्व मोठ्या गुणागोविंदानं आणि आनंदात वागतात। त्याचंच प्रतीक म्हणून आज आम्हाला जे भाग्य लाभलेलं आहे आणि लाभत आहे त्याचंच आज मूळ रूपांतर म्हणून आज आम्ही महात्मा गौतम बुद्धाची मूर्ती स्थापना आज वांगी नगरीमध्ये करत आहोत। यासाठी जे सर्व जे गावातील लोक आहेत, ज्यांनी सहभाग घेतलेला आहे, खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। मी पुन्हा एकदा सर्व वांगीवासियांना जे अहोरात्र झटत आहेत या महात्मा गौतम बुद्धाच्या मूर्ती स्थापनेच्या अनुषंगाने कार्यक्रमामध्ये, मी या सर्वांना मन भरून शुभेच्छा देतो आणि आपण हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करूयात अशी ग्वाही देतो। धन्यवाद। शिला पद्माकर तारू इथं वांगीमध्ये माजी सरपंच आहे। आमच्या गावामध्ये मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम आज खूप उल्हासात साजरा होत आहे। ध्वजारोहण सरपंच गोविंदराव पाटील जाधव यांच्या हस्ते शुभ हस्ते संपन्न झाला आहे आणि खूप एकोपा आहे आमच्या इथं। सगळ्यांना या कार्यक्रमानिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। जय भीम। या आपल्या वसाहतीमध्ये विहाराची जागा असेल त्याने त्या ठिकाणी आपला विस्थापित करून त्यांचा मनोदय होता की या ठिकाणी चांगल्या प्रकारचे एक विहार असावं, या प्रेरणेतून ते कामाला लागलेत आणि कामाला लागले असताना तेव्हापासून सुरुवात झालेली आहे। बरेच वर्ष गेले ह्याच्यात। आज त्याचा सुवर्ण युग किंवा सुवर्ण दिवस उगवलेला आहे आणि याचा मला खूपच आनंद आहे। आणि माझे जे सहकारी आहेत
मला त्यानं जे मेहनत दिली रात दिवस, या 4 दिवसामध्ये एवढं दिवस रात्र मेहनत करून आमच्याकडे सर पैसा नव्हता. ज्यावेळेस आम्ही मूर्ती घेतली आमच्या महिला मंडळाच्या जीवावर घेतलेली आहे. कारण महिला मंडळानं आम्हाला जे योगदान दिलेलं आहे अमोल असं योगदान दिलेलं आहे. कारण आम्ही जेव्हा आमच्यात पैसाच नव्हता आणि मूर्ती नव्हती तरी आम्ही पत्रिका काढलो. हे आमचं आत्मविश्वासानं जे केलेलं आहे, आमच्या कार्यकर्त्यांचं मनापासून तन मन धनानं सहकार्य दिलेलं आहे. या ठिकाणी सर्वांचं सहकार्य आहे. मी जे सांगितलं, ज्यानं कोणा 10,000 दिले असतील त्यानं 100 रुपये दिले ते 10,000च्या बरोबर आहेत. कारण या ठिकाणचं जे विहार आहे कारण त्याला प्रत्येकाला वाटतं हे माझं आहे, काहीतरी माझा याच्यात सहभाग आहे, माझा याच्यात हातभार असावं. कृष्णा गजभारे, समता सैनिक दल, जिल्हा सिनियर डिव्हिजन ऑफिसर यांना या ठिकाणी वांगी या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध मूर्ती स्थापनेसाठी सुरक्षा सेवा देण्यासाठी मी माझ्या सर्व सैनिकांसह उपस्थित झालेला आहे. या ठिकाणी शांतता आणि सुव्यवस्थेचं काम करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी पाचारण करत त्याबद्दल या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेले आहोत. जय भीम. माझं नाव सचिन रमेश जोगदंड. मी वांगी येथील रहिवासी आहे. तरी वांगी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. 2568वी जयंतीच्या निमित्ताने आणि मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने आपण इथं सर्व जमलेले आहोत. आमच्या गावामध्ये आता आजच्या तारखेमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांची स्थापना होत आहे. तरी सर्वांना अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये आमचे स्थानिक मोहनराव आंबर्डे आमदार, आमचे सरपंच दत्ता गोविंदराव जाधव व आमची सर्व कमिटी, भीम जयंती मित्र मंडळ हे सर्व मोठ्या उत्साहानं बुद्ध मूर्तीची स्थापनेसाठी योगदान देत आहेत.